नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिस्टिक या प्रकरणाच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेडियन फॉर ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन या घटकाचा अभ्यास करणार आहोत। तर रोजच्या व्यवहारामध्ये आपण बऱ्याच काही गोष्टी करत असतो। एखादी गोष्ट खरेदी करायची असेल किंवा एखादी गोष्ट ठरवायची असेल तर आपण एखाद्या ठिकाणी चौकशी केल्यानंतर लगेच त्याच ठिकाणची ती वस्तू खरेदी करत नाही। तर त्यासाठी अनेक ठिकाणी त्या वस्तूच्या किमतीचा आढावा घेतो आणि त्याच्यातून सरासरी किमतीचा विचार करून ती वस्तू खरेदी करण्याचा विचार आपण करत असतो। गणिती भाषेमध्ये अशा काढलेल्या किमतीला आपण मीडियन म्हणजे मध्यक म्हणतो। चला तर मध्यक म्हणजे काय पाहूया। व्हॉट इज मीन मीडियन? सो लेट्स रिकॉल। काही गोष्टी तुम्ही आठवायच्या आहेत ज्या नववीमध्ये थोड्याफार प्रमाणात शिकला होता। तर काय शिकला होता पहा। इफ द नंबर इन अ डाटा आर अरेंज्ड इन द असेंडिंग ऑर्डर्स, द नंबर at the middle position is called the median of the data. तुम्हाला दिलेल्या संख्या तुम्ही जर संख्यांच्या चढत्या क्रमाने मांडला तर मध्यभागी येणारी जी संख्या आहे त्या संख्येला मीडियन म्हणतात, मध्यक म्हणतात। The median divides the array of numbers into equal parts. जो मीडियन तुम्ही काढणार आहात तो मीडियन काय करतो, त्या संख्यांना दोन समान भागामध्ये विभागतो। That is number of scores below and above the median is equal. म्हणजे मीडियनच्या वरच्या बाजूला असणाऱ्या संख्यांची संख्या, मीडियनच्या वरच्या बाजूला असणाऱ्या संख्या आणि मीडियनच्या खालच्या बाजूला असणाऱ्या संख्या या कशा असतात, समान असतात। The scores are written as K1 less than equal to K2 less than equal to K3 as so on less than equal to Kn. जो काही तुम्हाला डाटा दिलेला असतो तो डाटा या पद्धतीने लिहितात, म्हणजे ही सुरुवातीला सर्वात लहान संख्या त्याच्यानंतर थोड्याशा फरकाने वाढत जाणाऱ्या संख्या या पद्धतीने आपण लिहितो, म्हणजेच K1 less than equal to K2 less than equal to K3 as so on less than equal to Kn. If the number of scores is odd, जर दिलेल्या संख्या ह्या ऑड असतील म्हणजे प्राप्तांकांची संख्या विषम संख्या असतील, then the n plus 1/2th score is the median of the data. तर अशा वेळी ज्या दिलेल्या संख्या आहेत त्या दिलेल्या संख्या जर विषम असतील तर त्यांचा मीडियन काढण्यासाठी n plus 1/2 म्हणजे दिलेल्या संख्या अधिक 1 बेरीज करून येणारी संख्या त्याला डिवाइड बाय 2 भागाकार करून 2 भागिले 2 करून जो प्राप्तांक मिळतो तो प्राप्तांक म्हणजे त्याचा मीडियन असतो। That is the number of scores below as well as above Kn plus 1/2 is n minus 1/2. Verify that the fact by taking n is equal to 2m plus 1. That is the number of score below as well as above. Kn plus 1/2 च्या वरती असणाऱ्या संख्या आणि त्याच्या खाली असणाऱ्या संख्या त्याचा जो स्कोर आहे तो स्कोर किती असणार आहे, n-1 असणार आहे। याचं व्हेरिफिकेशन जर करायचं असेल तर n ची किंमत तुम्ही 2m plus 1 घेऊन करू शकता। आपण हा भाग समजण्यासाठी एक छोटंसं उदाहरण घेतोय। बघा इथं एक्झाम्पल नंबर 1 32 33 38 40 43 48 50। आपण हा डाटा घेतला, स्कोर घेतला। हाऊ मेनी दिस नंबर्स, ह्या संख्या किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7। या संख्या किती आहेत, 7। आता 7 आहेत म्हटल्यानंतर इथे n ची किंमत तुम्ही 7 घेतला तर 7 प्लस n म्हणजे किती येणार 8 आणि 8/2 म्हणजे किती येणार 4। तर 4 नंबरची संख्या बघा 1 2 3 4, 4 नंबरची जी संख्या आहे ती संख्या काय असणार आहे, तर मीडियन असणार आहे। So that is a 40 is median here. So look here, so the fourth number is at the middles. 4 नंबरची संख्या ही मध्यभागी आहे, hence the median of the data is 4. म्हणून याचा जो मध्यक आहे तो मध्यक किती आहे, 40 आहे। Now next, if the number of scores is even, जर दिलेल्या
प्राप्तांकांची संख्या इवन असेल म्हणजे सम असेल, then the mean of the middle two terms is the median. त्यावेळी मध्यभागी असणाऱ्या दोन संख्यांची सरासरी काढली तर ती सरासरी म्हणजे त्याचा मीडियन असतो. This is because the number of terms below kn upon 2 and above kn plus 2 upon 2 is equals. याचं कारण काय तर नंबर ऑफ टर्म्स बिलो kn upon 2 च्या खाली असणाऱ्या संख्या आणि वर असणाऱ्या संख्या म्हणजे कुठं kn plus 2 upon 2 is equal. याचं मुख्य कारण म्हणजे kn upon 2 च्या खाली असणाऱ्या आणि kn plus 2 upon 2 च्या वर असणाऱ्या संख्या कशा असतात, इक्वल असतात म्हणजे समान असतात, which is n minus 2 upon 2 जी आहे n minus 2 upon 2. हे जर व्हेरीफाय करायचं असेल तर काय करावं लागेल, व्हेरीफाय दिस बाय टेकिंग n इज इक्वल टू 2m. तुम्ही n ची किंमत 2m घेऊन हे व्हेरीफाय करू शकता. Hence the mean of n upon 2 and n plus 2 upon 2 term is the median of the data. या ठिकाणी n upon 2 टर्म घेतली आणि n upon 2 upon 2 टर्म यांचा मीन काढला तर तो मीन म्हणजे काय असतो, त्या डाटाचा मीडियन असतो. फॉर एक्झाम्पल 61, 62, 65, 66, 68, 70, 74, 75. ह्या वरचा भाग समजण्यासाठी आपण एक एक्झाम्पल इथे घेतोय. सो देयर इज गिवन डाटा, हाऊ मेनी इज इट, 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे दिलेल्या प्राप्तांकाची संख्या इथं 8 आहे म्हणजे काय, द नंबर ऑफ स्कोर्स इज इवन. म्हणजे हा दिलेला स्कोर कसा आहे, इवन आहे, सम संख्या आहेत. सो द नंबर ऑफ द स्कोर्स इज 8 दॅट इज इवन. म्हणजे ह्या संख्या टोटल किती आहेत, 8 आहेत, पण त्या कशा आहेत, सम आहेत, इवन आहेत. इथं मध्यभागी असणाऱ्या दोन संख्या, मध्यभागी कुठल्या संख्या आहेत तर 66 आणि 68 ह्या मध्यभागी असणाऱ्या दोन संख्या आहेत. म्हणजे इकडं वरती 3 संख्या आहेत, इकडं आधी 3 संख्या आहेत. म्हणजे बिलो अँड अबव देर आर नंबर ऑफ टर्म्स आर इक्वल्स. म्हणजे ह्या मध्यभागी असणाऱ्या दोन संख्या त्यांच्या वर आणि खाली असणाऱ्या संख्या कशा आहेत, समान आहेत. हेन्स द मीडियन इज इक्वल टू, मीडियन आपल्याला काढायचं, काय करावं लागेल, मध्यभागी असणाऱ्या दोन संख्यांचा मीन काढायचा. म्हणजे काय करायचं आहे, 66 प्लस 68 अपॉन 2. सो कॅल्क्युलेट दिस, वी गेट हिअर्स 67. या दोन संख्यांची बेरीज करा. बेरीज किती येणार आहे, 134, 134 upon 2 it is a 67. So median is equal to 67. Now we share some median for grouped frequency distribution. वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीसाठी आपण median इथं काढतोय. पहा तर when the number of scores in a data is large, ज्यावेळी दिलेल्या प्राप्तांकांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असते, it is difficult to arrange them in ascending order. त्यावेळी त्या संख्या चढत्या क्रमाने मांडण्यासाठी थोड्याशा अडचणी येतात. In such case the data is divided into groups. अशा वेळी हा दिलेला डाटा ग्रुपमध्ये डिवाइड केला जातो म्हणजे त्याचे क्लास पाडले जातात. So let us study with an example how the median of grouped data is found. तर पाहूया आपण एक एक्झाम्पल how the median of grouped data is found. वर्गीकृत डाटा जर असेल तर त्याचा मीडियन कसा शोधतात ते आपण पाहू. द स्कोर 6, 8, 10.4, 11, 15.5, 12, 18 आर ग्रुप्ड इन द फॉलोइंग डाटा. तुम्हाला इथे एक स्कोर दिलेला आहे, 6 दिला आहे, 8 दिला आहे, 10.4, 11, 15.5, 12, 18 हा डाटा दिला आहे. तो याचे आपल्याला ग्रुप करायचे. हिअर नंबर ऑफ स्कोर्स इज 7. इथं जे प्राप्तांक आहेत ते प्राप्तांक किती आहेत, 7 आहेत, 7 आहेत. सो फॉर दॅट वी मेक हिअर टेबल्स. नाउ वी थिंक अबाउट हाऊ टू मेक क्लास. सो फॉर दॅट देर आर नंबर्स गिवन हिअर 6, 8, 10.4, 11, 15.5, 12, 18. या डाटाचा विचार केला तर इथं लहानात लहान संख्या 6 आहे आणि मोठ्यात मोठी संख्या 18 आहे. So minimum number is 6 and larger number is 18. So we make here sir, for our simplicity class as look here sir, 6 to 10 म्हणजे 6 ते 10 हा पहिला क्लास तयार केला. Then 11 to 15 हा सेकंड क्लास तयार केला. And third 16 to 20 16 ते 20 हा तिसरा क्लास इथं तयार केला. आता या क्लासनुसार आपल्याला टॅली मार्क लिहायचे आहेत. कुठले लिहायचे आहेत,
या चौकटीमध्ये असणाऱ्या संख्यांचा म्हणजे हा जो डाटा आहे त्या डाटाचा. आता इथं 6, 8 ह्या सर्व संख्यांचा विचार केला तर 6 ते 10 मध्ये कुठल्या संख्या येणार आहेत? In between 6 to 10 there are numbers 6, 8. Only 2 numbers are there. So tally mark is here, so 2 marks. Then in between 11 to 15 11 ते 15 याचा विचार केला तर त्याच्यामध्ये 11 एक येईल, त्यानंतर 12 एक येईल, म्हणजे 11 आणि 12. 11 and 12 these two numbers are present here in this group. 11 to 15, so right here 2 tally marks. 16 to 20 there are how many numbers? Only 18. So this is one single number, you make here tally mark 1. म्हणजे 6 ते 10 मध्ये दोन संख्या आहेत, 11 ते 15 मध्ये दोन संख्या आहेत, 16 to 20 एकच संख्या आहे, म्हणून फ्रिक्वेन्सी, therefore frequency of first class 6 to 10 that is a 2, for 11 to 15 that is a 2, and for 16 to 20 that is a 1. And total of this years it is a 5. म्हणजे आपण इथं 5 संख्या मांडलेल्या आहेत पण प्रत्यक्ष संख्या किती आहेत? 7 आहेत. मग असं का झालं? सो लुक हिअर रिमेनिंग two numbers 10.4 and 15.5. these two numbers are remaining. म्हणजे इथं दोन संख्या राहिल्यात 10.4 and 15.5. मग ह्या दोन संख्या का राहिल्या? तर 10.4 आपण कुठं घेऊ शकतो? इथं 6 ते 10 म्हणजे 10 पर्यंत घेऊ शकतो आणि इथं 11 पासून घेऊ शकतो, म्हणजे 10.4 इथं कुठंच येणार नाही. तसंच आहे 15.5 कुठे येणार आहे? 15 इथं पर्यंत, 11 to 15 इथं 15 पर्यंत लिहू शकतो पण 15.5 आपण इथे घेऊ शकत नाही. मग याच्यासाठी काय करावं लागेल? फॉर दॅट सोल्युशन्स व्हॉट वी डू हिअर्स? वी मेक हिअर अनदर वन टेबल्स. लुक हिअर्स अगेन वी राईट हिअर क्लास, tally marks and frequency. But now in this class tables, class columns, we make this class as a continuous class. हे जे क्लास आहे ते क्लास आपण कंटिन्युअस करतोय. म्हणजे इथं 10 ते 11 यांच्यामधल्या आपण संख्या घेऊ शकत नाही आणि 15 ते 16 यांच्यामधल्या संख्या घेऊ शकत नाही. त्यासाठी आपण एक कंटिन्युअस करतोय. म्हणजे काय करतोय? इथं अप्पर लिमिट 10 आहे आणि लोअर लिमिट 11 आहे. म्हणजे या दोन्हीमध्ये डिफरन्स किती आहे? 1 चा डिफरन्स आहे. आणि ह्या 1 चा हाफ घेतला तर तो 0.5 येतो. तो 0.5 आपण काय करायचं? लोअर लिमिटमध्ये मायनस करायचं आणि अप्पर लिमिटमध्ये ऍड करायचं. म्हणजे जो इथं डिफरन्स तुम्हाला मिळतो त्या डिफरन्सचा हाफ काय करायचं? आपल्याला लोअर लिमिटमध्ये मायनस करायचा आहे, अप्पर लिमिटमध्ये प्लस करायचं आहे. म्हणजे इथं लोअर लिमिटमध्ये जर मायनस केलं तर किती येणार आहे इथं, आणि अप्पर लिमिटमध्ये प्लस केल्यानंतर काय येणार? 6 बिकम हिअर्स 5.5 and 10 become here so 10.5. So as like you make here continuous all this class. So 11 become here so 10.5 and 15 become here 15.5 and 16 become here so 15.5 and 20 become 20.5. म्हणजे काय केलं आपण? लोअर लिमिट मध्ये 0.5 मायनस केला आणि अप्पर लिमिट मध्ये 0.5 ऍड केला. ॲज लाईक वी गेट हिअर कंटिन्युअस क्लास. नाउ वी मेक हिअर टॅली मार्क्स. आता तुम्हाला टॅली मार्क करायचे. मग आता विचार करा की 5.5 to 10.5 याच्यामध्ये कुठल्या कुठल्या संख्या येतील? तर सो फर्स्ट हिअर कम हिअर 6, देन 8, देन 10.4. म्हणजे इथं 10.5 आहे त्यामुळे 10.4 सुद्धा इथं येऊ शकतं. सो राईट हिअर नंबर ऑफ tally. So how many it is? 1, 2, 3. So right here 1, 2, 3. Now next class 10.5 to 15.5. याचा जर विचार केला तर याच्यामध्ये काय काय येऊ शकतं? सर फर्स्ट कम हिअर्स 11 in between this 10.5 to 15.5. Then 12 it is also come there. So there are two numbers are come here. So right here tally mark 2. Now you think about here 15.5. आता 15.5 हे आधीच्या क्लासमध्ये का आलं नाही? कारण क्लासची सुरुवात आपण कशी करतोय? 10.5 to 15.5. म्हणजे काय? 10.5 लोअर लिमिट त्याच्यात येतो पण अप्पर लिमिट त्याच्यात येत नाही. कारण अप्पर लिमिटनं सुरुवात दुसऱ्या पुढच्या क्लासची होते. त्यामुळं अप्पर लिमिटला जी संख्या आहे ती संख्या पुढच्या क्लासमध्ये नोट केली जाते. सो 15.5 कम इन दिस third class 15.5 to 20.5. and there is another one number 18. दुसरी एक संख्या आहे 18. म्हणजे दोन नंबर आहेत 15.5 18. so these two numbers are come in this class, that is a 15.5 to 20.5. so your tally mark is 2.
Now I write here frequency of this 5.5 to 10.5, it is 3. Then 10.5 to 15.5, it is 2. And last year's 15.5 to 20.5, this is 2. Now total here, so look here, 3 plus 2 plus 2, that is 7. So all data come here. म्हणजे इथं तुमच्या लक्षात आलं असेल की मीडियन काढत असताना आपल्याला जे क्लास घ्यावे लागतात ते क्लास कंटिन्युअस का घ्यावे लागतात. कंटिन्युअस क्लास घेतला तर सर्व डाटा आपल्याला इथं मांडता येतो. कंटिन्युअस नाही घेतला तर मग पहिल्या टेबलमध्ये जशा दोन संख्या राहिल्या तशा राहू शकतात. सो दॅट इज पॉइंट व्हाय द क्लास आर कंटिन्युअस. म्हणजे क्लास कंटिन्युअस का असावेत त्याच्यासाठी हा पॉइंट आपण इथं पाहिला. नाउ लेट्स रिमेंबर in the above tables the class mark 6 to 10, it is a 6 plus 10 upon 2, that means 16 upon 2, it is a 8. Similarly the class mark of 5.5 to 10.5 is equal to 5.5 plus 10.5 upon 2 is equal to 16 upon 2 is equal to 8. लक्षात काय ठेवायचं, जर तुम्ही क्लास दोन प्रकारे जर लिहिला म्हणजे डिसकंटिन्युअस आणि कंटिन्युअस जर लिहिला तर तुमचा क्लास मार्क चेंज होत नाही. क्लास मार्क तुमचा चेंज होत नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. सो दिस इज शोज दॅट इफ द क्लासेस आर मेड कंटिन्युअस द क्लास मार्क डू नॉट चेंज. म्हणजे क्लासेस तुम्ही कंटिन्युअस केला तर क्लास मार्क तुमचा चेंज होत नाही. नाव वी शेअर्स अ मीडियन. मध्यक म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. सो दिस इज अ फॉर्म्युला फॉर मीडियन. दिस इज अ फॉर्म्युला फॉर मीडियन. आता आपल्याला प्रत्येक टर्मची माहिती घ्यायची आहे. सो फर्स्ट वी शेअर्स एल. याचा जो एल आहे तो एल म्हणजे काय, लोअर क्लास लिमिट ऑफ द मीडियन क्लास. जो काही मीडियन क्लास आहे त्याचा लोअर क्लास लिमिट म्हणजे लोअर लिमिट आपल्याला त्याची जी काही किंमत असेल ती तिथे लिहायची आहे. देन एन इज इक्वल टू सम ऑफ फ्रिक्वेन्सीज. याच्यामध्ये एन आहे तो एन म्हणजे काय, सम ऑफ फ्रिक्वेन्सीज म्हणजे सिग्मा एफ आहे. देन एच दॅट इज अ क्लास इंटरवल ऑफ मीडियन क्लास म्हणजे वर्गांतर किती आहे ते इथं तुम्हाला लिहायचं आहे. एफ म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी ऑफ मीडियन क्लास. जो काय तुम्ही मध्यक वर्ग काढला असेल, मीडियन क्लास घेतला असेल त्याची फ्रिक्वेन्सी. आणि सी एफ म्हणजे काय, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास प्रिसिडिंग द मीडियन क्लास. मीडियन क्लासच्या अगोदरचा जो क्लास आहे त्याची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे संचित वारंवारता सी एफ ची किंमत जे काय असेल ती तुम्हाला लिहायची आहे. आता या प्रत्येक टर्म मध्ये मीडियन क्लास हा शब्द आलाय. तर मीडियन क्लास म्हणजे काय ते आपल्याला इथं आता पाहायचं आहे. बघा मीडियन क्लास म्हणजे काय, द क्लास विच कंटेन्स द मीडियन इन इज कॉल्ड मीडियन क्लास. द क्लास विच कंटेन्स द मीडियन इज कॉल्ड द मीडियन क्लास. असा क्लास की ज्याच्यामध्ये मीडियन आहे, असा क्लास की ज्याच्यामध्ये मीडियन आहे त्या क्लासला आपण मीडियन क्लास असे म्हणतो. So that is information about median formula. Now we see here some points to remember. काही गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी आपण इथे पाहतोय. तर बघा पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचं, if the given classes are not continuous we have to make them continuous to find out the medians. जर दिलेले क्लास कंटिन्युअस नसतील तर मीडियन काढण्यासाठी पहिल्यांदा ते कंटिन्युअस करून घ्यावे लागतील. हा पहिला पॉइंट आहे. It is difficult to write scores in the ascending order when the number of scores is large. जर नंबर ऑफ स्कोर्स म्हणजे दिलेले प्राप्तांक जर मोठ्या प्रमाणात असतील तर तो स्कोर तुम्हाला असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने लिहिणं थोडंसं अवघड जातं. सो द डाटा इज क्लासिफाईड इनटू ग्रुप्स. म्हणून डाटा जो आहे तो वर्गामध्ये वर्गीकृत केला जातो. इट इज नॉट पॉसिबल टू फाइंड एक्झॅक्ट मीडियन ऑफ क्लासिफाईड डाटा. या वर्गीकृत डाटाचा एक्झॅक्ट मीडियन काढणं शक्य नाही. एक्झॅक्ट मीडियन काढणं शक्य नाही. बट अप्रॉक्सिमेट मीडियन इज फाउंड बाय फॉर्म्युला. पण फॉर्म्युल्याच्या सहाय्याने तुम्ही अप्रॉक्सिमेट मीडियन काढू शकता. तर फॉर्म्युला काय, मीडियन इज इक्वल टू एल प्लस इन ब्रॅकेट एन अपॉन 2 मायनस एफ अपॉन एफ इंटू एच. तर या फॉर्म्युलाचा वापर करून आपण अप्रॉक्सिमेट मीडियन कसा काढायचा त्यात इथं पाहतोय. सो वी शेअर सॉलिड एक्झाम्पल. काही एक्झाम्पल तुम्हाला सोडवून दिलेत त्याचा अभ्यास आपल्याला इथं करायचा आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल लुक हिअर. ऑब्झर्व द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल्स. तुम्हाला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन इथं टेबल दिलाय त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. अँड इट इज शोज दॅट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय 60 पब्लिक ट्रान्सपोर्ट बसेस इन अ डे. एका दिवसामध्ये 60 सार्वजनिक गाड्या किती किलोमीटर प्रवास करतात
किंवा किती अंतर कापतात त्याचा डाटा तुम्हाला इथे दिलेला आहे. फाइंड द मीडियन ऑफ द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, तर प्रवासाचा मध्यक तुम्हाला काढायचा आहे. फाइंड द मीडियन ऑफ द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड, प्रवासामध्ये जे काय अंतर कापले गेलेले आहे त्याचा मध्यक तुम्हाला इथं काढायचा आहे. डेली डिस्टन्स ट्रॅव्हल्ड इन किलोमीटर्स, रोजचा जो प्रवास आहे तो प्रवास तुम्हाला इथे किलोमीटर मध्ये दिला आहे. अँड नंबर ऑफ बसेस इट इज ऑल्सो गिवन. नाउ here's how to solve this example. So look here solution. So for that first we make here tables. In that first tables you write here a given class. So these are the given classes: 200 to 209s, 210s to 219s, 220 to 229s, 230 to 239s, and 240 to 249. So write all these classes here. First 209s, then second 210s to 219s, third 220 to 229s, 230 to 239s, and last here 240 to 49. So these are the given classes, but these classes are not continuous classes. So first you convert in this continuous class. So write here some continuous classes and make this continuous. How to continuous? Look here some. In this first class, upper class, that is 209s, and in second class lower class 210. So difference between them is 1, and half to 1, that is a 0.5. So you minus 0.5 in lower class and add this 0.5 in upper class. So you get a first 199.5 to 209.5, that is the first class. Then second 209.5 to 219.5. Then third 219.5 to 229.5, and fourth 229.5 to 239.5, and here's a 239.5 to 249.5. So now these are the continuous classes. What are these continuous classes? Now write here frequency. Frequency, what is here? So number of buses. It is denoted by Fi. So write all this number here. So first 4, then second 14, then 26, then 10, and then 6. So these are the frequencies. Now in last column you write here cumulative frequency less than type. तुम्हाला संचित वारंवारता लिहायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, पहिल्या क्लासमध्ये 200 ते 209 किलोमीटर प्रवास करणाऱ्या गाड्या किती आहेत? 4 आहेत. म्हणजे इथे किती येणार? फक्त 4 येणार. सो इन फर्स्ट रोज इट इज अ 4. नाउ 210 टू 219 म्हणजे 210 ते 219 किलोमीटर प्रवास करणाऱ्या गाड्या किती आहेत? 14 आहेत. पण आता मला किती पाहिजेत? 200 ते 219. किती पाहिजेत? 200 ते 219 म्हणजे सुरुवातीपासून ते 219 पर्यंत किती आहेत? म्हणजे आधीच्या 4 होत्या, नंतरच्या 14 आहेत. म्हणजे दोघांची बेरीज येणार म्हणजे 4 + 14 इट इज 18. सो दॅट मीन्स यू ॲड upper numbers in the next numbers. So in the third rows 220 to 229 there are number of buses, it is a 26, but we want here sir number of buses for 200 to 229 म्हणजे 200 पासून 229 पर्यंत प्रवास करणाऱ्या गाड्या म्हणजे या सर्वांची बेरीज येईल. किती येणार इथं? 44 येईल. याच पद्धतीने संख्या म्हणजे काय करायचे? ऍड करत जायचे. सो इन फोर्थ रोज यू गेट हियर सम 54 and in last you get a 60. म्हणजे आपण थोडक्यात काय केलं? क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन म्हणजे काय? संचित वारंवारता. याचा अर्थ काय? सुरुवातीचा जो क्लास आहे त्याच्यापासून पुढच्या क्लास पर्यंत फ्रिक्वेन्सी किती आहे म्हणजे आपण आधीच्या क्लासेस मधील फ्रिक्वेन्सी इथं ऍड करत जातोय. सो दीज आर द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. नाउ फ्रॉम दिस टेबल्स this is the last number, that is a sigma Fi, that means n. So sigma Fi is equal to n, it is a 60. So look here, this last number it is a 60, so n is equal to 60. Therefore n upon 2 is equal to 30. म्हणजे n upon 2 ची किंमत किती येणार आहे? 30 येणार आहे. नाउ दिस 30, आता हे 30 म्हणजे काय? जो काय तुमचा मध्यक आहे, मीडियन आहे, तो मीडियन किती असणार आहे? 30 असणार आहे. किती असणार आहे? 30. आता 30 कुठे येणार आहे? पहिल्या क्लासमध्ये 4 आहे म्हणजे 4 मध्ये येणार का? नाही. दुसऱ्या क्लासचा विचार केला तर तिथे 18 आहे
आणि तिसऱ्या क्लासचा विचार केला तर तिथं 44 आहे. म्हणजे इथं 44 पर्यंत नंबर ऑफ बसेस आहेत आणि त्याच्यात आपल्याला मीडियन किती घ्यायचे आहेत 30. म्हणजे हा 30 कुठे येणार आहे 222 to 29 इथे येणार आहे. म्हणजे तुमचा मीडियन जो क्लास असणार आहे तो मीडियन क्लास कसा असणार आहे 219.5 to 229.5. सो दिस इज अ मीडियन क्लास. सो मेक दिस bracket here. So 219.5 to 229.5 it is a median class. So right here son 219.5 to 229.5 is the median class. Now h is equal to 10. That means the class width of this class. याचं जे अंतर आहे वर्गांतर ते किती 10 आहे म्हणून ते 10 घेतलं. सहज तुम्ही काढू शकता इथं 219.5 219.5 ते 229.5 यांची वजाबाकी केली तर बरोबर 10 येणार आहे. म्हणजे कुठल्याही क्लासची इथं वजाबाकी केली तर किती येणार आहे 10 येणार आहे. सो दॅट इज द क्लास विड्थ h इज इक्वल टू 10. नाउ लोअर लिमिट ऑफ मीडियन क्लास. आता हा तुमचा मीडियन क्लास आहे. त्या मीडियन क्लासचा लोअर लिमिट किती येणार आहे 219.5 219.5 हा लोअर लिमिट आहे. देन frequency of that median class it is a 26. So right here so f frequency of that median class it is a 26. So you write here so f. So this is a frequency. So right here so f is equal to 26. Now we want here cf cumulative frequency आपल्याला काढायचं आहे. cumulative frequency म्हणजे काय आपण आधी बघितले. जो मीडियन क्लास आहे तो मीडियन क्लासच्या आधीच्या क्लासची फ्रिक्वेन्सी म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती इथं 18 आहे. सो राइट इन दिस कॉलम्स as arrow 18 is CF. So right here so CF is equal to 18. Now we write the formula of median. Median is equal to L plus in bracket n upon 2 minus CF upon F into H. Now put up the values. L n upon 2 CF F H ह्या सर्वांच्या किमती आपण इथे लिहितो. इथे किमती आपण सगळ्या काढलेल्या आहेत. So write all these values. So L is here so 219.5 plus in bracket n upon 2 that is a 30. CF is here so 18. F is equal to 26 and H is equal to 10. Now solve first here bracket. In this bracket 30 minus 18 that is a 12. So we write here directly 12 into 10. So right here so 219.5 plus in bracket 12 into 10. 12 कुठून आलं 30 minus 18 that is a 12 and into this 10. So right here so 12 into 10 upon 26. Again simplify this you get here some 219.5 plus look here sir 12 into 10 that is a 120 and 120 upon 6 that is a 4.62. Now add this we get here median is equal to 224.12. So that is the median. Therefore the median of the distance traveled is 224.12 kilometers. म्हणजे जे काय डिस्टन्स ट्रॅव्हल्ड केलंय त्याचा मीडियन किती आहे 224.12 kilometers. So that is the median. So as like we solve this example. So example number 2 we share some. The following table shows the age of persons who visited a museum on a certain day. काही ठराविक दिवशी म्युझियमला भेट देणाऱ्या लोकांची संख्या त्यांच्या वयानुसार दिलेली आहे. कशी दिलेली आहे वयानुसार. फाइंड द मीडियन एज ऑफ द पर्सन्स व्हिजिटेड द म्युझियम. तर त्या संग्रहालयाला भेट देणाऱ्या लोकांच्या वयांचा मीडियन तुम्हाला काढायचा आहे. म्हणजे वयाचा मध्य काढायचा आहे. मीडियन एज ऑफ पर्सन्स तुम्हाला इथं काढायचं आहे. सो दॅट इज टेबल गिवन एज इयर्स नंबर ऑफ पर्सन्स. सो लेस दॅन 10 दॅट इज अ 3 म्हणजे 10 पेक्षा कमी वय असणारे लोक किती 3 आहेत. लेस दॅन 20 इट इज अ 10 म्हणजे 20 पेक्षा कमी असणारे लोक किती आहेत 10 आहेत. लेस दॅन 30 30 पेक्षा कमी असणारे म्हणजे इथं 22 आहेत. अँड लेस दॅन 40 that is a 40. Less than 50 that is a 54 and less than 60 it is a 71. आता याचा विचार केला तर इथं लेस दॅन 10 म्हणजे 10 पेक्षा कमी असणारे लोक 3 आहेत. लेस दॅन 20 याचा अर्थ काय याच्यामध्ये 10 पेक्षा पण कमी असणारे लोक आहेत. म्हणजे हे 3 जे आहे ते 3 ह्या 10 मध्येच आहे. तसं हे 10 ह्या 22 मध्ये आहे. हे 22 तुमच्या 40 मध्ये आहे. 40 54 मध्ये आहे आणि 54 हे 71 आहे. म्हणजे
व्हिजिटला भेट देणारी एकूण लोक किती आहेत? 71च आहेत. नाहीतर तुम्ही ह्या प्रत्येकाची बेरीज करणार आणि सांगणार एवढी लोक आहेत, एवढी लोक नाहीत. सो दॅट इज अ गिवन हिअर क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तुम्हाला डायरेक्ट क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी इथं दिलेली आहे. आता आपल्याला सॉल्युशन करण्यासाठी पहिल्यांदा हा टेबल जो आहे तो टेबल पहिल्यांदा व्यवस्थित लिहून घ्यावा लागेल. म्हणजे काय करावं लागेल बा? सोल्युशन मेक दिस टेबल्स इन 4 कॉलम्स. फर्स्ट यू राईट युअर क्लास दॅट इज अ एज. याच्यामध्ये एज लिहायचं. तर एज इथं दिलेलं कसं आहे? जसं दिलंय तसं लिहा. पहिला आहे लेस दॅन 10, नंतर आहे लेस दॅन 20, देन आहे लेस दॅन 30, then less than 40, then less than 50, and then less than 60. Now this given data you write in the form of class. आता ही जी काही माहिती तुम्हाला दिली ती माहिती आपण क्लासच्या रूपात लिहितोय. सो राईट युअर क्लास. आता लेस दॅन 10 कसं लिहिणार आहे? लेस दॅन 10 पेक्षा कमी म्हणजे कसं असणार आहे? 0 ते 10 असणार आहे. सो राईट युअर 0 to 10. सेकंड कसं असणार आहे? लेस दॅन 20 म्हणजे कसं असणार आहे? 10 to 20. आता याच्या पुढचा जो क्लास आहे लेस दॅन 30 तो कसा असणार आहे? 20 to 30, देन 30 to 40, देन 40 to 50, and last here 50 to 60. So these are the classes we convert here. Now these classes are here continuous classes. हे क्लास कसे आहेत? कंटिन्युअस क्लास आहेत. नाव यू राईट हिअर फ्रिक्वेन्सी. आपल्याला इथे फ्रिक्वेन्सी लिहायची आहे, पण फ्रिक्वेन्सी तर तुम्हाला दिलेली नाही. So this number of person, it is a cumulative frequency. So we find here frequency, that is a fi, but it is a number of persons. आता number of persons आपल्याला लिहायचं म्हणजे एक्झॅक्ट काय लिहायचं? 0 to 10 मध्ये किती आहेत? How many it is? So it is a 3. So right here 3. Then 10 to 20, 10 ते 20 मध्येच फक्त आपल्याला बघायचं. म्हणजे इथं लेस दॅन 10 किती आहे ते लिहायचं नाहीत, कारण 10 मध्ये लेस दॅन 10 आहे. म्हणजे हा जो 3 आहे तो 3 हा 10 मधनं मायनस करावा लागेल. म्हणजे काय करावं लागेल? 10 minus 3 is equal to 7. Then next 20 to 30, 20 ते 30 मध्ये असणारी लोक किती आहेत ते आपल्याला इथं काढायचं आहे. इथं लेस दॅन 30 म्हटले म्हणजे काय? 0 to 30 संख्या किती आहे? 22. पण आपल्याला 22 नको आहेत. किती पाहिजेत? फक्त 20 to 30, 20 ते 30 मध्ये असणारे लोक. म्हणजे या 22 मधून काय करावं लागेल? 10 मायनस करावं लागेल. 22 minus 10 it is a 12. So next here 30 to 40, you find here 40 minus 22. So right here 40 minus 22, it is a 18. And 40 to 50, so you write here 54 minus 40. So right here 54 minus 40, it is a 14. And last here 50 to 60. So it is a less than 60, 71, but we don't want here so up to 50. We want only 50 to 60. 50 ते 60 मध्येच फक्त आपल्याला पाहिजे. म्हणजे वरचे 54 इथं तुम्हाला मायनस करावं लागतील. So 71 minus 54, it is a 17. So as like we get here sir number of person, that is a frequency fi. Now you write here cumulative frequency less than, you write here directly, it is given 3, 10, 22, 40, 54 and 71. विद्यार्थी मित्रांनो फक्त एक गोष्ट इथं लक्षात ठेवा की तुम्हाला इथं डायरेक्ट क्लास दिलेले नाहीत, डायरेक्ट फ्रिक्वेन्सी दिलेली नाहीत. जी काय माहिती दिली त्या माहितीवरनं पहिल्यांदा तुम्हाला क्लास लिहायचे आहेत. आणि इथं जो नंबर ऑफ पर्सन्स हा जो काय डाटा दिलेला आहे तो दिस इज अ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, नॉट सिंपल फ्रिक्वेन्सी. हे काय साधी फ्रिक्वेन्सी नाही आहे, ही क्युम्युलेटिव्ह संचित वारंवारता आहे. या संचित वारंवारतेवरनं तुम्हाला नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ पर्सन्स किती आहेत ते एक्झॅक्ट काढून घ्यावं लागेल. सो दॅट इज अ tables you make here first. Now there is a 71, that is the last number, it is a sigma fi. So n is equal to 71. So n ची किंमत 71 आहे. Therefore n upon 2 is equal to 35.5. म्हणजे 71 n असल्यामुळं n upon 2 किती येणार आहे? 35.5. Then we find out here median class. Median class कसा काढायचा बघा. n upon 2 that is a 35.5. n upon 2 ची किंमत 35.5 आलेली आहे. मग ती कुठे येणार आहे? इथं 3 मध्ये. इथं पहिल्या क्लासमध्ये 3 आहे म्हणजे इथे येणार नाही. दुसऱ्या क्लासमध्ये इथं 10 आहे, इथे येणार नाही. तिसऱ्या क्लासमध्ये 22 आहे आणि चौथ्या क्लासमध्ये 40 आहे. म्हणजे इथं 40 पर्यंत म्हणजे याच्यात 35.5 होते. म्हणजे याचा जो क्लास आहे तो किती आहे? 30 to 40. दिस इज अ median क्लास. हा काय? median class आहे. Therefore you write here 30 to 40 is the median class. 30 to 40 is the median class. Now you find out class width h. याच्यामध्ये डिफरन्स किती आहे? 30 ते 40, 10 चा डिफरन्स आहे.
So h is equal to 10. Now for this median class 30 to 40, 30 is a lower limit, therefore L is equal to 30. And for that median class 30 to 40, 18 is a frequency. म्हणजे जो median class तुम्ही घेतलाय त्याची frequency किती आहे 18 आहे. So write here first f. So f is here 18. So write here f is equal to 18. Now you find out your cumulative frequency CF. आता CF म्हणजे काय, जो median class आहे त्याच्या आधीच्या क्लासची preceding class कुठला आहे 20 to 30. For that here cumulative frequency how much it is 22. So write here CF, that is CF is equal to 22, and here write CF is equal to 22. Now you write here median is equal to L plus n upon 2 minus CF upon F into H. In this formula you put up all this value. So write here values. L is equal to 30, n upon 2, that means 35.5 minus CF means here 22, and upon F it is 18, and into H is equal to 10. Now simplify this. 35.5 minus 22, it is some number, that is 13.5. म्हणजे ह्या दोघांची वजाबाकी केली तर किती येणार आहे 13.5 येणार, आणि ह्याला ह्या ब्रॅकेटला इंटू 10 आहे, तो 10 आपण इथे लिहू शकतो. म्हणजे 13.5 इंटू 10 अपॉन 18. कॅल्क्युलेट दिस 30 प्लस 7.5. म्हणजे ह्या ब्रॅकेटचा विचार केला 13.5 इंटू 10 अपॉन 18. सो यू गेट हिअर 7.5. म्हणजे ह्याचं सिम्प्लिफिकेशन केला तर तुम्हाला 7.5 उत्तर मिळेल. So 30 plus 7.5, it is 37.5. So this is a median. What is this? This is a median. Now you write in words. Therefore the median age of persons visiting the museum is 37.5 years. म्हणून म्युझियमला भेट देणाऱ्या व्यक्तींच्या वयाचा मध्यक किती आहे 37.5 years. So as so on we solve here two examples. By using these two example you solve practice set 6.2. या झालेल्या दोन उदाहरणांचा विचार करून तुम्ही प्रॅक्टिस सेट 6.2 सोडवायचा आहे. आता आपण इथंच थांबतोय. पुन्हा भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये याचाच पुढचा भाग घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. सी यू वन्स अगेन. बट डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर, सबस्क्राईब दिस चॅनल.